ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे, पण जागेला थोडी अडचण होती. आता जागा त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली त्या ठिकाणी पूल नव्हता, तो आता पूल तयार झालेला आहे. आम्ही लवकरात लवकर याच्या मार्चच्या बजेटमध्ये आम्ही ते निधी उपलब्ध करून घेऊ आणि मार्च नंतर नक्की त्याला कामाला सुरुवात करू, जेणेकरून ह्या परिसरातलं एक ग्रामीण रुग्णालय 50 बेडचं 100 बेडचं त्या ठिकाणी निर्माण होईल आणि रुग्णांना चांगली सेवा त्या ठिकाणी देता येईल असा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सिकलसेल अनिमिया विशेष मोहिमेअंतर्गत मंधना परिसरातील हजारो नागरिकांची तपासणी. सिकलसेल अनिमिया हद्दपार करण्याच्या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत शहादा तालुक्यातील मंधना प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर सिकलसेल अनिमियाची तपासणी करण्यात आली. शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. या मोहिमेत मंधना, वागडे, पुरुषोत्तम नगर तसेच शहाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला. जिल्ह्यात 100% सिकलसेल तपासणी करून हा आजार हद्दपार करण्याचा शासनाचा संकल्प असून सिकलसेल हा गंभीर व महत्त्वाचा आजार असल्याने वेळेवर तपासणी व उपचार आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तपासणीत वाहक आणि ग्रस्त रुग्ण आढळून येतात. तालुक्यात आतापर्यंत सुमारे 80,000 सिकलसेल तपासण्या करण्यात आल्या, त्यामुळे 334 रुग्ण आढळून आले आहेत. सदर रुग्णांवर सध्या नियमित उपचार सुरू आहेत. आमदार राजेश पाडवी यांनी सिकलसेल विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या दरम्यान मंधना येथे मंजूर असलेले ग्रामीण रुग्णालय तसेच वर्षापासून रखडलेले असल्याबाबत माजी उपसरपंच अनिल बामरे यांनी लक्ष वेधले. कार्यक्रमात शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील, राज्यस्तरीय अधिकारी डॉक्टर गोविंद चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे, जिल्हा चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे, जिल्हा क्षयरोग अधिकारी महेंद्र चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र वडवी, मंधना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र पाटील, वागर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रकांत सामुद्रे, पुरुषोत्तम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर चौरडिया मॅडम, शहाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संतोष पावरा यांच्यासह परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, आरोग्य अधिकारी, आशा वर्कर्स आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. SMTV मराठीसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, नंदुरबार. 21 तारखेपासून 7 तारखेपर्यंत त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये होते आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही खास करून शहादा तालुक्यामध्ये आणि तळोदा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी अरुणोदय सिकलसेल अनिमिया तपासणी शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. त्या ठिकाणी आज संपूर्ण जिल्ह्यातले सर्व वैद्यकीय अधिकारी, DHO साहेब असतील, सिव्हिल सर्जन साहेब असतील आणि क्षयरोग अधिकारी असतील, हे सर्व उपस्थित आहेत. त्याचबरोबर सहसंचालक मुंबईहून देखील त्या ठिकाणी चौधरी साहेब देखील आलेले आहेत आणि संपूर्ण तालुक्यातले वैद्यकीय अधिकारी आणि ज्या परिसरामध्ये सिकलसेल एनिमियाचा प्रभाव आहे अशा भागातले सर्व ग्रामीण भागात आम्ही त्या ठिकाणी गाड्या पाठवून त्या ठिकाणी सर्व 0 ते 40 वयोगटातल्या माता भगिनींना त्या ठिकाणी आम्ही आणून घेतलेले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मास तपासणी या ठिकाणी आम्ही करतोय मंधना PSC ला. आज त्याला मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात महिलांनी देखील त्याच्यात सहभाग नोंदवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील जास्तीत जास्त महिलांचा सहभाग, लहान मुलांना देखील तपासणी होईल यासाठी आम्ही संपूर्ण जिल्हा वैद्यकीय अधिकारी असतील, सर्वच अधिकारी वैद्यकीय अधिकारी प्रयत्न करणार आहोत आणि जे काय आमचे सोशल वर्कर आहेत किंवा मग NGO आहेत यांची आम्ही त्या ठिकाणी मदत घेऊ, ग्रामस्थांची मदत घेऊ आणि संपूर्ण जिल्ह्यात 100% स्क्रीनिंग कशी होईल, तपासणी 100% सिकलसेल अनिमियाची कशी होईल, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी किती रुग्ण बाधित आहे याची आकडा ह्या ठिकाणी मिळेल आणि त्या ठिकाणी सरकारकडे पाठवून आरोग्य विभागामार्फत त्याचं चांगलं नियोजन करून कायमचं उच्चाटन कसं करता येईल, समुपदेशन कसं करता येईल असं आम्ही त्या ठिकाणी ठरवण्यात. त्यासाठी आज मंधना गाव त्या ठिकाणी हे अभियान आम्ही त्या ठिकाणी राबवलं. त्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. धन्यवाद. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आताच आमदार महोदयांनी सांगितल्या यानुसार दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या काळामध्ये सिकलसेल अभियानाची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. 5 टप्प्यामध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये तपासणी करणे, समुपदेशन करणे, उपचार करणे आणि अनेक प्रकारचे इतर सिकलसेलच्या सेवा देणे याचा यामध्ये उल्लेख हे आहे. परंतु एक सांगायची या सिकलसेल अभियान निमित्त सांगायची गोष्ट म्हणजे की आपला
आदिवासी बहुल जिल्हा असल्या कारणाने सिकल सेलच्या संदर्भात जे काही जास्ती रुग्ण आढळून येतात याच्यासाठी पूर्ण जिल्ह्याची आरोग्य तपासणी सिकल सेल तपासणी होणं आवश्यक आहे. कारण पूर्ण नागरिकांची तपासणी झाल्याशिवाय आपल्याला सिकल सेल आजारावरती प्रतिबंध करण्यासाठीच्या ज्या विविध उपाययोजना आरोग्य खात्यामार्फत आपण राबवत असतो, तर याच्यासाठी आपल्याला एक मूळ स्वरूप प्राप्त होईल आणि या आजारावर जो आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी बहुल 16 आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये हा आजाराचं जे काही प्रमाण जास्त आहे याच्यावर प्रतिबंध घालणं सोयीचं होईल. या मोहिमेच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या जिल्ह्यातील जवळपास 7,51,000 नागरिकांची तपासणी या निमित्ताने करण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास आपण 1400 टीम यासाठी तैनात केलेल्या आहेत. तालुका निहाय, प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय, उपकेंद्र निहाय आमचे सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका आणि इतर आशा कर्मचारी या सर्वांना याच्यासाठी आपण प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या पूर्ण एक मोहीम कालावधी व्यतिरिक्त जवळपास 2 महिन्यामध्ये पूर्ण जिल्ह्यातील नागरिकांची सिकल सेल तपासणी करून घ्यायचा आमचा मानस आहे. तर या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की या तपासणी, या आजाराची तपासणी, सिकल सेलची तपासणी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र किंवा आशा कार्यकर्ते यांच्याकडे किट उपलब्ध आहेत. तर सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण स्वतःची, आपल्या कुटुंबातील व्यक्तींची किंवा जे ऊसतोडी निमित्त बाहेर गेलेले असतील या सर्वांना जेव्हा होळीच्या वेळेला या ठिकाणी येतील ते सर्वांनी याची तपासणी करून घ्यायची आहे. एकही नागरिक या तपासणीपासून वंचित होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. कारण यामध्ये एकदा आपल्या जिल्ह्याची माहिती समजल्यानंतर वेगवेगळ्या उपाययोजनांसाठी आपल्याला नक्कीच याच्यासाठी कृती कार्यक्रम करण्यात येईल. यात मी शहादा तालुक्यासाठी विशेष सांगू इच्छितो की आपले लोकप्रिय आमदार माननीय राजेशदादा पाडवी सरांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आरोग्य विभागाला केलेलं आहे. त्यांच्या सहकार्यानेच आणि मार्गदर्शनानुसारच आम्ही मंदाना प्राथमिक आरोग्य केंद्र इथे आज काम घेतलेलं आहे. त्या कॅम्पसाठी आपण बघत असाल की खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स भेटलेला आहे. आम्ही येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये मंदाना आणि अंतर्गत जे 4 आरोग्य केंद्र आहेत, उपकेंद्र आहेत, यातील सर्व नागरिकांची तपासणी करून घेण्यासाठीचं नियोजन केलेलं आहे. तर यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावं अशी मी सर्वांना आवाहन करतो. एखाद्या व्यक्ती सिकल सेल आजाराने ग्रस्त असेल तर याच्यासाठी शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे, त्याला अपंगाचं प्रमाणपत्र आहे, त्या अशा अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ आपण आपल्या मार्फत मिळवून देणार आहोत, सहकार्य करणार आहोत. याच्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा समुपदेशन केंद्राची आपण स्थापना केलेली आहे. ठीक आहे. परंतु याच्यासाठी सर्वात प्रथम अगोदर तपासणी करणं आवश्यक असल्यामुळे सर्वांनी तपासणी करून घेणे, उपचार पद्धती पण आहेत आणि पेशंटला वेळोवेळी ज्या आजारावरती जे जे मार्गदर्शन अपेक्षित आहे हे पण आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. ठीक आहे. तरी मी परत एकदा आवाहन करतो सर्वांनी ही तपासणी अवश्य करून घ्या.